नमस्कार मित्रांनो, आरोग्य सेवक पदाच्या तांत्रिकचा जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या व अतिसंभाव्य प्रश्नांची व्हिडिओ सिरीज आपण चालू केलेली आहे। त्या सिरीजचा हा 7वा भाग आहे। या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिकच्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 6वी ते 9वी पर्यंतच्या पुस्तकांवर आधारित अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेत 100% येण्याची शक्यता असणारे प्रश्न पाहणार आहोत। ज्यांनी कोणी या सिरीजमधील यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी सर्व व्हिडिओ पाहून घ्या। परीक्षेमध्ये विचारले जाणारे बरेचसे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओजमधून आलेले दिसून येतील। प्रश्न पहिला, क्षकिरण प्रतिमेचा शोध कोणी लावला? तर येथे एक्स-रे याचा शोध कोणी लावला असे विचारलेले आहे। तर एक्स-रेचा शोध लावलेला आहे रॉन्टजेन यांनी। तर या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता। त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो। प्रश्न तिसरा, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या रोजी साजरा केला जातो। आता हा दिवस का साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा सी.व्ही. रमन हे भारताचे एक थोर शास्त्रज्ञ होते। तर यांनी एक शोध लावलेला, त्या शोधाचे नाव होते रमन इफेक्ट। तर या रमन इफेक्टचा शोध त्यांनी ज्या दिवशी लावला होता तर त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो आणि तो दिवस आहे 28 फेब्रुवारी हा। प्रश्न चौथा, खालीलपैकी सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम ओळखा। तर सजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे, त्यामुळे हा 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे। आणि सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वर्ग, त्यानंतर गण, त्यानंतर कुल, त्यानंतर प्रजाती आणि सर्वात शेवटी जाती असे सजीवांचे वर्गीकरण केले जाते। तर हा जो क्रम आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे। प्रश्न पाचवा, प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात। तर या प्रक्रियेमध्ये कोणता वायू बाहेर सोडला जातो? तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेवर हा प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती ग्लुकोज तयार करतात आणि त्याचबरोबर एक वायू देखील बाहेर सोडला जातो, त्याच्यावर हा प्रश्न आहे। तर या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो। प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू आत घेतला जातो तर ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6वा, कर्बोदके ही टिंबटिंब यांपासून तयार होतात। तर जी कर्बोदके असतात त्यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्ही असतात, म्हणजेच कर्बोदके CH आणि O या तिघांपासून तयार होतात, हे लक्षात ठेवा। याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रथिने ही कशापासून तयार होतात? तर ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर नायट्रोजन या 4 गोष्टींपासून तयार होतात, त्यामुळे ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे, याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल। प्रश्न 7वा, आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? आपल्याला सिलेबसमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक असल्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येणं अपेक्षित आहे। त्यानुसार आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन हा 13 ऑक्टोबर या रोजी साजरा केला जातो, त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा। या प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो। प्रश्न 8वा, सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत MJ स्लायडेन आणि थिओडर शॉन यांनी मांडलेला आहे। तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे रॉबर्ट हुक यांनी इसवी सन 1665 मध्ये पेशींचा शोध लावला। त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पेशींचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला होता। प्रश्न 9वा, प्रौढ आणि निरोगी व्यक्तींच्या सुमारे टिंबटिंब वजन हे स्नायूंचे असते। तर साधारणतः जे प्रौढ आणि निरोगी व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये स्नायूंचे वजन किती टक्के असते? तर एकूण वजनाच्या 40% वजन स्नायूंचे असते, हे लक्षात ठेवा। याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। प्रश्न 10वा, तोंडातील लाळेमध्ये कोणता पाचक रस असतो? तर तोंडातील जी लाळ असते त्याच्यामध्ये टायलिन हा पाचक रस असतो। या टायलिनचे कार्य काय असते? तर आपण जो घास घेतो किंवा आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये जे पिष्टमय पदार्थ असतात त्यांचे रूपांतर
माल्टोजमध्ये करणे. हे कार्य टायलिन या पाचक रसाचे असते, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणता संपर्क क्रमांक आपत्ती नियंत्रण कक्षाशी संबंधित आहे? तर आपत्ती नियंत्रण कक्षाला जर कॉल करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला 108 या नंबरवर कॉल करावा लागतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचबरोबर 100 हा संपर्क क्रमांक कोणाचा आहे? तर पोलीस. त्यानंतर 101 हा संपर्क क्रमांक कोणाचा आहे? तर अग्निशामक दल. त्याचबरोबर 102 हा संपर्क क्रमांक कोणाचा आहे? तर रुग्णवाहिका. हे जे 4 संपर्क क्रमांक आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. तर 100 हा क्रमांक पोलीस दलासाठी, 101 हा क्रमांक अग्निशामक दलासाठी, 102 हा क्रमांक रुग्णवाहिकेसाठी, तर 108 हा संपर्क क्रमांक आपत्ती नियंत्रण कक्षाशी संबंधित आहे. प्रश्न 12वा, सजीवांचे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे वर्गीकरण कोणी केलेले आहे? तर सजीवांचे वर्गीकरण हा देखील आपल्याला सिलेबसमधील पॉईंट आहे, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. तर सजीवांचे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी अशा प्रकारचे वर्गीकरण चॅटन यांनी केलेले आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून बाकीचे 3 पर्याय देखील खूप महत्त्वाचे आहेत, ते आपण बघूया. कार्ल लिनियस यांनी सजीवांचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेले आहे, ते म्हणजे प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी. त्यानंतर हॅकेल यांनी सजीवांचे वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलेले आहे, ते आहेत प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणीसृष्टी. कोपलँड यांनी सजीवांचे वर्गीकरण एकूण 4 सृष्टीमध्ये केलेले आहेत, आणि ते आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पतीसृष्टी आणि प्राणीसृष्टी. तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या प्रकारचा प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. प्रश्न 13वा, कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली असते. तर कवक या सजीवांची जी पेशीभित्तिका असते ती पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. त्यामुळे हा MCQ लक्षात ठेवा, याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 14वा, जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक रक्तदान दिवस हा 14 जून रोजी साजरा केला जातो. आता अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत नेहमी विचारले जातात. त्यानुसार 29 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 14 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 15वा, उष्णतेचे SI मधील एकक टिंबटिंब व CGS मधील एकक टिंबटिंब हे आहेत. तर उष्णतेचे SI मधील आणि CGS मधील एकक येथे विचारलेले आहेत. तर उष्णतेचे SI मधील एकक आहे जूल हे, आणि CGS मधील एकक आहेत कॅलरी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर उष्णतेचे एकक याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल, कारण हा देखील टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. प्रश्न 16वा, पुढे दिलेल्या विधानांपैकी बरोबर विधाने ओळखा. पुढे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी बरोबर विधाने कोणते ते ओळखायचे आहे. पहिले विधान आहे, ज्या पदार्थांमधून विद्युतधारा वाहू शकते त्या पदार्थांना विद्युतवाहक पदार्थ असे म्हणतात. तर हे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर ज्या पदार्थांमधून विद्युतधारा वाहू शकत नाही त्या पदार्थांना विद्युत अवाहक पदार्थ असे म्हणतात. हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम, तांबे, रबर हे विद्युतवाहक पदार्थ आहेत. आता इथे बघा, ॲल्युमिनियम हा विद्युतवाहक पदार्थ आहे, तांबे हा विद्युतवाहक पदार्थ आहे, मात्र रबर हा विद्युत वहन करू शकत नाही, त्यामुळे हा विद्युतवाहक पदार्थ नाही तर विजेचा दुर्वाहक आहे. त्यामुळे दुसरे विधान ब हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क बरोबर. त्यानंतर प्रश्न 17वा, विंचू हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर प्राणी वर्गीकरणानुसार विंचू हा प्राणी प्राण्यांच्या कोणत्या संघामध्ये येतो? तर विंचू हा प्राणी आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये येतो. या आर्थ्रोपोडा प्राणी संघालाच संधिपाद प्राणीसंघ म्हणून देखील ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर या प्राणी संघामध्ये अजून कोणकोणते प्राणी येतात? तर खेकडा, कोळी, पैसा, त्यानंतर गोम, झुरळ, फुलपाखरू, त्यानंतर मधमाशी इत्यादी प्राणी जे आहेत
ते संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा या प्राणीसंघामध्ये येतात. आता परीक्षेत तुम्हाला या प्राणीसंघावर जर प्रश्न विचारला तर हे जे नावांची यादी दिलेली आहे याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, त्यामुळे ही नावे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 18वा, मानवी शरीरात जवळजवळ टिंबटिंब किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर मानवी शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या एकत्र जर जोडल्या तर त्यांची लांबी जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढी होते. त्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणता आजार हा TCTC माशी चावल्यामुळे होतो? तर TCTC माशी चावल्यामुळे होणारा आजाराचे नाव आहे स्लीपिंग सिकनेस हा, आणि हा आजार शक्यतो आफ्रिकन कंट्रीजमध्ये होतो. त्याचबरोबर काला आजार कोणत्या माशीद्वारे पसरला जातो? तर सँड फ्लाय ही जी माशी आहे ती माशी चावल्यामुळे काला आजार होतो, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर मीनामाटा हा जो रोग आहे तो कशामुळे होतो? तर दूषित पाऱ्यामुळे किंवा पाऱ्याच्या विषबाधेमुळे होणारा रोग आहे मीनामाटा हा रोग, हे लक्षात ठेवा. प्रश्न 20वा, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? आता प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करते तेव्हा त्याच्या वेगामध्ये बदल होतो, तरंगलांबीमध्ये बदल होतो, आयामामध्ये बदल होतो, मात्र प्रकाशाची वारंवारता बदलत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप म्हणजेच अपरूपे कोणते आहेत ते ओळखा. तर पुढे 5 नावे दिलेली आहेत, त्याच्यापैकी कार्बनचे अपरूपे आपल्याला ओळखायचे आहेत. तर यापैकी डायमंड, फ्लोरिन्स आणि ग्राफाईट ही कार्बनचे अपरूपे आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कार्बनचे संयुगे किंवा कार्बनचे अपरूपे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसून येतील. प्रश्न 22वा, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे अंडपेशी ही. त्याचबरोबर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे चेतापेशी. म्हणजेच अंडपेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे, तर चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत. त्यामुळे ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यावर 100% परीक्षेत प्रश्न येणार आहे. प्रश्न 23वा, खाली दिलेल्या विधानांचा विचार करा व सत्य विधान शोधा. तर पुढे 3 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी सत्य विधाने कोणती ते आपल्याला शोधायचे आहे. पहिले विधान आहे, आधुनिक आवर्त सारणीतील 18व्या गणातील अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. आवर्त सारणीतील जो 18वा गण आहे तेथे सर्व अधातू आहेत आणि त्या अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे, राजवायू मूलद्रव्यांची संयुजा 1 असते. तर हे जे विधान आहे ते चूक आहे, कारण यांची संयुजा 1 नसून ती 0 असते. त्यानंतर तिसरे विधान आहे, 18व्या गणाला शून्य गण असेही म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. आत्ता मागाशीच आपण पाहिल्यामुळे या राजवायू मूलद्रव्यांची संयुगा 0 असल्यामुळेच त्यांना मग शून्य गण असे देखील ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 24वा, योग्य जोड्या लावा. आता आपल्याला इथे 2 कॉलम दिलेले आहेत. एकामध्ये आहेत अभावजन्य रोग आणि दुसऱ्यामध्ये आहेत त्याची लक्षणे, म्हणजेच कोणत्या रोगाचे कोणते लक्षण आहे हे आपल्याला शोधायचे आहे. तर बेरी या रोगामध्ये काय होते, तर शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची जाणवते किंवा ऊर्जेची कमतरता जाणवते. त्यानंतर स्कर्वी या आजारामध्ये काय होते, तर या आजारामध्ये हिरड्यातून रक्त येते. त्यानंतर मूडदूस हा जो आजार आहे याच्यामध्ये काय होते, तर या आजारामध्ये हाडे क्षीण होतात किंवा हाडे ठिसूळ बनतात. त्यानंतर गलगंड या आजारामध्ये काय होते, तर गळा मोठा होणे हे या आजाराचे लक्षण आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये समोरासमोरील जोडी हेच त्याचे उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर ठरते. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत नक्की विचारले जातील. त्यामुळे रोग आणि त्याची लक्षणे किंवा कोणता रोग कशामुळे होतो याची चांगली तयारी करून ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, प्राण्यांच्या उत्क्रांतीनुसार खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे. तर हा प्रश्न देखील पुन्हा प्राण्यांच्या वर्गीकरणावर असून प्राण्यांच्या उत्क्रांतीचा क्रम येथे विचारलेला आहे. तर प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार सर्वात पहिल्यांदा पृथ्वीवर काय आले असेल किंवा कशाची उत्क्रांती झाली असेल तर ती आहे माशांची.
त्यानंतर माशांपासूनच पुढे जाऊन काही प्रजाती पाण्यातून बाहेर आल्या व त्या उभयचर बनल्या, म्हणजे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवर राहू शकतात. त्यानंतर त्याच उभयचर प्राण्यांचे पुढे जाऊन सरपटणारे प्राणी बनले, जे पाण्यापासून दूर राहू लागले आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग सस्तन प्राण्यांचा म्हणजे मानवासारख्या किंवा पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांचा जन्म झाला. त्यामुळे हा उत्क्रांतीचा क्रम आहे, तो लक्षात ठेवा. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सर्वात आधी मासे, त्यानंतर उभयचर प्राणी, नंतर सरपटणारे प्राणी आणि सर्वात शेवटी मग सस्तन प्राणी. तर हा प्राण्यांच्या उत्क्रांतीचा क्रम लक्षात ठेवा. हा 100% अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जाईल. तर 9वीपर्यंत जी काही स्टेट बोर्डची पुस्तके आहेत त्याच्यावर आधारित हे काही प्रश्न होते. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.